मगाशी बोलताना असं म्हणालात की तुमच्या घरामध्ये खरं तर कुटुंबामध्ये एवढं राजकारण होतं, पण मग तुम्हाला राजकारणात म्हणजे यायचं नाही असं तुम्ही का ठरवलं होतं? तर राजकारणातलं असं काय तुम्हाला आवडत नव्हतं की ज्याच्यामुळे तुम्ही त्यापासून लांब राहिला होता? नाही, मला म्हणजे ही जी राजकारणाची पद्धत आहे किंवा मग आमच्या कुटुंबाने आर्थिकदृष्ट्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप सोसलं आहे आणि मला असं वाटलं की आता आपले सोसलंय म्हणजे आर्थिक खूप तोटा झाला आहे संपूर्ण या राजकारणामुळं आमच्या कुटुंबाचा. त्यामुळे पण कधी झाला तोटा? पूर्वी माझे आजोबा राजकारण करत होते, माझे वडील राजकारण करत होते, त्यांचंही राजकारण तोट्याचंच होतं. असंच तोट्यातच राजकारण चाललं ना. म्हणून असं आहे की हल्लीचा काळ असा आहे की राजकारण हा एकच धंदा असा आहे की त्यात तुम्ही कुठल्याही पातळीवर गेलात ना की बरकतच येते. तुम्ही अगदी म्हणजे नगरसेवकाचे पिट्टू झालात ना तरी तुमच्याकडे नंतर काहीतरी आल्याचं लोकांना दिसतं. तर राजकारण हा इतका फायद्यातला धंदा आहे, तुम्हाला त्यात तोटा का झाला? आता त्यांची जी शिकवण होती त्याप्रमाणेच आम्ही चाललो, त्यामुळे तो तोटा तसा झाला असं समजायचं. आर्थिकदृष्ट्या झाला. आणि आम्ही सांगतो की निवडणुका ज्या आहेत, माझे वडील निवडणूक लढले 9 सालची, तेव्हाही लोकवर्गणीतूनच लढले होते. 14 साली मी लढलो, लोकवर्गणीतूनच लढलो. 19 साली तरी सुद्धा लोकांनीच पैसे दिले, लोकांच्याच पैशावर मी लढलो. 24च्या निवडणुकीतही लोकांनीच वर्गणी गोळा करून दिली, त्याच्यावरच मी लढलो. त्यामुळे म्हणजे पण असं की राजकारणाच्या बद्दल आपण त्या वाटेला जायचं नाही असं वाटण्याजोगं, जेव्हा की घरामध्ये अगदी आजी आजोबांपासूनचं वातावरण होतं. हेच आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे. आता आपल्याला ते स्वतःचं करून घ्यायचं नाही. आपलं कुटुंब आणि सामाजिक काम थोडा स्वभाव आहे राजकारणाच्या हिशोबात नाही असं लोक म्हणतात, आजही म्हणतात. तुम्ही अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंतजी, तर ती जी बैठक झाली ती तुमच्या चौघां